नेपाळमधील झेन्झी आंदोलनाचे प्रमुख सुदान गुरुंग नेमके कोण आहेत ते पाहूयात। नेपाळचा 36 वर्षीय हा युवा नेता आहे। सुदानच्या एका आवाहनानंतर नेपाळमधील अवघी तरुणाई एकवटून रस्त्यावर उतरली। नेपाळच्या झेन्झी चळवळी मागचा हा प्रमुख चेहरा आहे। नेपाळमधील तमाम तरुणाईला सुदानने एका व्यासपीठावर आणलं। 8 सप्टेंबरला सुदानने इन्स्टावरून तरुणाईला आवाहन केलं। अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि अख्ख्या सरकारला हादरवलं। सुदान गुरुंग हा तरुण नेता पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होता। सुरुवातीच्या काळात सुदान पार्ट्यांमध्ये रमणारं व्यक्तिमत्व होतं। नेपाळमध्ये 2015 मधल्या भूकंपाच्या घटनेनंतर सुदानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। नंतर गुरांग याने स्वतःला मानवतावादी कार्यात वाहून घेतलं। सुदाननं हामी नेपाळ संस्थेची स्थापना केली। गुरांगनं नेपो बेबीज तसंच देशातील उच्चभ्रूंना लक्ष्य केलं।